नमस्कार. मी निरंजन प्रकाश भूमकर, वैराग उपनगर अध्यक्ष. वैरागच्या इतिहासामध्ये आत्तापर्यंत स्मशानभूमीसाठी कुणीच निधी आणला नव्हता. तेवढा निधी आमच्या बॉडीनं DPDC मी सदस्य असताना मंजूर करून आणला. जवळपास 1,28,00,000 रुपयाचा निधी आणला आहे. आणि ही स्मशानभूमी वैरागची आपल्याला तालुक्यात नाही, जिल्ह्यात नाही, तर महाराष्ट्रात एक अशी करायची आहे की ह्याचा स्मशानभूमी की त्याचा नंबर आपला निघून नाव निघलं पाहिजे आपल्या वैरागचं, अशी स्मशानभूमी आपल्याला करायची आहे. तर ह्या स्मशानभूमीत 2 दिवसाखाली जी काय पत्रकार परिषद झाली, त्यात जी काय कामात मी स्वतः पत्रकार परिषद झाल्यावर तिथे येऊन बघून गेलो आणि ह्यात जी काही त्रुटी निघाल्या असतील, त्या त्रुटीचं त्या ठेकेदाराला आम्ही संबंधित ठेकेदाराला नोटीस देऊन ते सुधारून घेऊ, एवढंच या निमित्तानं मी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.